विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या तासाला सभांचे प्रकार पाहत होतो. सहकारी संस्थांच्या सभांच्या प्रकारामध्ये सभासदांच्या सभा आणि व्यवस्थापन समितीच्या सभा अशा सभांचे 2 प्रकार आहेत. सभासदांच्या सभांचे आपण 4 प्रकार पाहिले. पहिली साधारण मंडळ सभा, त्यालाच नियामक सभा असे म्हणतात किंवा पहिली सर्वसाधारण सभा असे म्हणतात. नोंदणीचा दाखला मिळाल्यानंतर 3 महिन्याच्या आत सभासदांची जी सभा बोलवली जाते त्या सभेला पहिली साधारण सभा असे म्हणतात. त्या सभेचं कामकाजही कसं चालतं आपण असं पाहिलेलं आहे. त्यानंतर सभासदांच्या सभेचा दुसरा प्रकार आहे अधिमंडळाची वार्षिक सभा, त्यालाच सर्वसाधारण सभा किंवा वार्षिक सभा असंही म्हणतात. आता आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत सभासदांची जी सभा बोलवली जाते त्या सभेला सभासदांची वार्षिक सभा असे म्हणतात. त्या सभेचं कामकाज कसं चालतं हेही आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर अधिमंडळाची विशेष सभा किंवा विशेष सर्वसाधारण सभा, की 2 वार्षिक सभांच्या दरम्यान सभासदांची जी सभा बोलवली जाते त्या सभेला विशेष सर्वसाधारण सभा असे म्हणतात. हाही भाग आपण पाहिलेला आहे. आणि त्याचप्रकारे सभासदांच्या सभेचा चौथा प्रकारही पाहिलेला आहे, अंतिम सर्वसाधारण सभा किंवा शेवटची सभा, की सहकारी संस्थेच्या आयुष्यातील ही शेवटची सभा असते. हाही भाग आपण पाहिला होता. म्हणजे विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही सभा बोलवली जाते. आता व्यवस्थापन समितीच्या सभा किंवा संचालक मंडळाच्या सभा. आता सभासदांच्या वतीने संस्थेचा कारभार पाहण्यासाठी सभासद आपले प्रतिनिधी निवडतात आणि सभासदांच्या प्रतिनिधीचा जो समूह असतो त्या समूहाला संचालक मंडळ असं म्हणतात. हे व्यवस्थापन समिती, त्यांचे कार्य या भागामध्ये आपण तो भाग सविस्तर पाहिलेला आहे. सभासदांचे प्रतिनिधी म्हणून निवडून दिलेल्या समिती सदस्यांना संस्थेच्या दैनंदिन कारभाराबाबत व व्यवस्थापनात निर्णय घेण्याचे अधिकार कायद्याने असतात. परंतु हे जे निर्णय आहेत हे निर्णय घेण्यासाठी समिती सदस्यांना एकत्र येऊन चर्चा आणि विचार विनिमय करणे आवश्यक असते. म्हणजे व्यवस्थापन समितीचे जे सदस्य असतात त्या सदस्यांना कारभारात व व्यवस्थापनात निर्णय घेण्याचा अधिकार असतो, पण हे सदस्य एकत्र येणे फार महत्त्वाचे असतात आणि हे एकत्र येऊन त्या ठिकाणी त्यांच्या सभा होत असतात. त्यासाठी समिती सभासदांना आपल्या सभा घेणे आवश्यक ठरते. आता व्यवस्थापन समितीच्या ज्या सभा आहेत त्या सभांचे पुढील प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळाची पहिली सभा. आता सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर सभासदांच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत व्यवस्थापन समितीची 1 वर्षासाठी निवड केली जाते. म्हणजे सभासदांची जी पहिली सर्वसाधारण सभा आहे त्या सभेमध्ये हंगामी संचालक निवडले जातात 1 वर्षासाठी. आणि हे जे हंगामी 1 वर्षासाठी जे व्यवस्थापन समिती निवडली जाते त्या व्यवस्थापन समितीची सुरुवातीला जी सभा बोलवली जाते त्या सभेला संचालक मंडळाची पहिली सभा असे म्हणतात. आता ही जी हंगामी व्यवस्थापन समिती जी असते या समितीचा कालावधी हा 1 वर्षापेक्षा जास्त नसतो. 1 वर्ष किंवा 1 वर्षापर्यंत मुदतीचीच व्यवस्थापन समिती निवडली जाते. आणि पहिल्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये
जे विषय चर्चेस असतात ते सर्व नंतरच्या सभेत नसतात. म्हणजे पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये, संचालक मंडळाच्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये जे विषय निवडलेले असतात किंवा चर्चा केलेली असते ते विषय नंतरच्या सभेमध्ये नसतात, कारण त्यांचे प्रयोजन शिल्लक राहिलेले नसते. आता व्यवस्थापन समितीच्या पहिल्या सभेमध्ये काय कामकाज चालतं, तर अध्यक्षाची निवड केली जाते. संस्थेच्या नावाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जे खाते उघडणे आवश्यक असते ते खाते उघडणे व बँक खाते चालवण्याचे अधिकार कोणाला द्यायचे हे या सभेमध्ये ठरतं. त्यानंतर अधिमंडळाची सर्वसाधारण सभा संपेपर्यंत कामकाज चालवण्यासाठी पदाधिकाऱ्याची निवड या व्यवस्थापन समितीच्या पहिल्या सभेत केली जाते. त्याचबरोबर सभासदांच्या पहिल्या अधिमंडळाच्या सभेनंतर झालेल्या खर्चास मंजुरी दिली जाते. म्हणजे सभासदांची जे पहिल्या सभेनंतर जो झालेला खर्च आहे त्या खर्चाला मंजुरी या सभेत केली जाते. त्यानंतर सहकारी संस्थेची कर्ज मर्यादा निश्चित केली जाते या सभेमध्ये. त्याचबरोबर अंदाजपत्रकास व्यवस्थापन समितीच्या पहिल्या सभेमध्ये मंजुरी दिली जाते. त्यानंतर सहकारी संस्थेच्या कागदपत्रावर सह्या करण्याचे अधिकार कोणाला द्यायचे त्यावरती निर्णय या सभेमध्ये घेतले जातात. त्याचबरोबर संस्थेच्या कामकाजाची दिशा ठरवली जाते आणि निबंधकाने मंजूर केलेल्या उपविधीस किंवा पोटनियमास मान्यता देण्याचं काम या सभेमध्ये केलं जातं. आता संचालक मंडळाची दुसरी सभा आहे ती म्हणजे व्यवस्थापन समितीच्या सभा. आता सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या पहिल्या सभेनंतर ज्या सभा आयोजित केल्या जातात त्या सर्व सभांना व्यवस्थापन समितीच्या सभा असे म्हटलं जातं. म्हणजे व्यवस्थापन समितीची जी पहिली सभा आहे, हंगामी संचालक मंडळ नेमून दिलेली असतं आणि त्यांची जी सभा होते त्या सभेनंतर ज्या काही संचालक मंडळाच्या सभा आयोजित केल्या जातील त्या सर्व सभांना व्यवस्थापन समितीच्या सभा असे म्हणतात. सहकारी संस्थेच्या पोटनियमातील तरतुदीनुसार किमान 3 महिन्यातून एकदा किंवा दर महिन्यास व्यवस्थापन समितीची सभा आयोजित केली जाते. म्हणजे व्यवस्थापन समितीची सभा 3 महिन्यातून किमान एक तरी किंवा दर महिन्याला एक अशा सभा व्यवस्थापन समितीच्या आयोजित करणं आवश्यक आहे. तर व्यवस्थापन समिती सदस्यांची कमाल संख्या 21 पेक्षा अधिक असणार नाही अशी अधिनियमात अट आहे. जे 21 पेक्षा जास्त व्यवस्थापन समिती सदस्यांची संख्या नसते. संचालक मंडळाच्या सभेची नोटीस 7 दिवसाच्या पूर्वसूचनेने पाठविणे आवश्यक असते. या सभातून संस्थेचे दैनंदिन कार्य व व्यवसायासंबंधीचे कामकाज या सभेत चालविले जाते. आता या सभामध्ये कोणते कामकाज चालवलं जातं तर मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे. म्हणजे मागील सभेचं इतिवृत्तांत किंवा सभावृत्तांत जो सचिवाने तयार केलेला असतो व्यवस्थापन समितीच्या सभेचा, तो सभावृत्तांत वाचून तो कायम करणं हे काम व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये केलं जातं. नवीन सभासदांचे प्रवेश अर्ज मंजूर करणे. जे सभासद प्रवेशासाठी अर्ज करतात ते आलेले जे अर्ज आहेत ते नवीन सभासदांचे प्रवेश अर्ज मंजूर करण्याचं काम या सभेमध्ये केलं जातं. त्यानंतर भाग हस्तांतरण करणे. एका व्यक्तीच्या नावावरचे शेअर्स दुसऱ्या व्यक्तीच्या नावावरती हस्तांतरित करण्याविषयी चर्चा या सभेमध्ये केली जाते. लाभांश दराची शिफारस करणे. म्हणजे लाभांश किती द्यायचा याविषयीची शिफारस या व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये केली जाते. कर्ज मागणी अर्जावर निर्णय देणे.
त्याचबरोबर कर्ज वसुली करणे व थकबाकीदारावर कारवाई करणे हेही कामकाज या सभेमध्ये चालते. त्याचबरोबर सेवक वर्गाची नेमणूक करणे, कामाचे वाटप करणे, सेवकांची बढती किंवा त्यांची बदली करणे हेही निर्णय या व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये घेतले जातात. त्याचबरोबर हिशेबपत्रके, वार्षिक अहवाल, ताळेबंद पत्रक व त्यापुढील वर्षाचे अंदाजपत्रक तयार करून वार्षिक अधिमंडळाच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्याचं काम या सभेमध्ये केलं जातं आणि आवश्यकतेनुसार उपसमित्या तयार करण्याचं काम या सभेमध्ये होत असतं. आणि तिसरी जी सभा आहे ती म्हणजे उपसमित्यांच्या सभा. जर सहकारी संस्थेचं आकारमान मोठं असेल व संचालक मंडळातील सभासदांची संख्या जास्त असते त्यावेळी निरनिराळ्या विषयांच्या किंवा कार्याचा स्वायत्तपणे विचार करून निर्णय घेण्यासाठी उपसमित्या नियुक्त केल्या जातात. म्हणजे मोठ्या आकारमानाच्या ज्या सहकारी संस्था असतात, उदाहरणार्थ सहकारी साखर कारखाने, मोठे आकाराचे सहकारी दुग्ध संघ किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, अशा ज्या मोठ्या आकाराच्या सहकारी संस्था असतात की त्या संस्थेमधील संचालक मंडळातील सभासदांची संख्या जास्त असते, अशा संस्थेमध्ये वेगवेगळ्या विषयांच्या किंवा कार्याच्या स्वायत्तपणे विचार करून निर्णय घेण्यासाठी उपसमित्या नियुक्त केल्या जातात. व्यवस्थापन समिती सदस्यापैकी काही सदस्यांची उपसमिती तयार केली जाते. जी उपसमिती तयार केली जाते त्या उपसमितीत किमान 3 सभासद असतात. संचालक मंडळाचा जो अध्यक्ष असतो हा उपसमितीचा अध्यक्ष असतो. अशा समितीत संबंधित विषयातील तज्ज्ञ व्यक्तीची नियुक्ती केली जाते. व्यवस्थापन समितीच्या सभेसारखीच कार्यपद्धती या उपसमित्यांच्या सभांची असते. म्हणजे संचालक मंडळाची जशी सभा होते अगदी तशीच सभा या उपसमित्यांची होत असते. संचालक मंडळाच्या सभेत उपसमित्यांच्या अहवालावर चर्चा होत असते. सामान्यतः उत्पादन वाढ, उत्पादन विक्री, मालमत्ता खरेदी, कर्ज उभारणी, वित्तीय व्यवस्थापन, भाग हस्तांतर यासारख्या विषयासाठी अशा उपसमित्या नेमल्या जातात. तर अशा प्रकारे व्यवस्थापन समितीच्या 3 सभा त्या ठिकाणी घेतल्या जातात. संचालक मंडळाची पहिली सभा, व्यवस्थापन समितीच्या सभा आणि उपसमित्यांच्या सभा असे 3 सभांचे व्यवस्थापन समितीच्या सभांचे प्रकार आहेत. यानंतर पुढचा जो भाग येतोय तो म्हणजे सहकारी संस्थेच्या सभेबाबतच्या कायदेशीर तरतुदी, द लिगल प्रोव्हिजन ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज मीटिंग्स. हा जो भाग आहे तो आपण पुढच्या तासाला पाहूया.